हाय गायज, वेलकम बॅक टू माय फोर्थ मिनी ब्लॉग. सकाळी उठले होते, आंघोळ वगैरे झाली. आमच्या घरी आज सत्यनारायणची पूजा होती. पंडित वगैरे आलते, पूजेची तयारी चालू झाली. पप्पा बसले होते असंच, आणि थंडी होती म्हणून भाऊ आणि मम्मी हेअर ड्रायरने काय मस्ती चालू होती. आणि छोटा भाऊ पण तेच करत होता हेअर ड्रायरने. आणि माझा भाऊ तर हेअर ड्रायरच करत होता, हेअर ड्रायर घेऊन काय पायाला हवा मारणे, तोंडावर, केसावर, काय पण. आणि मम्मी पूजेला बसली होती. आजी पण आली होती, आजी बसली होती. असंच भाऊ पण मोबाईल फोटो वगैरे काढत होता म्हणून तो तिकडे बसलेला. पूजा वगैरे चालू होती आणि पंडितचे ते कथा वगैरे बोलणं काहीतरी चालू होतं. त्यानंतर मी सिस्टरला रेडी केलं, काष्टा घातली, पण व्हिडिओ घेतला नाही, फक्त फोटो टाकले तिचा. त्यानंतर मी सत्यनारायण हवन चालू होती. हवन मम्मी आणि पप्पा हवन करत होते आणि काही त्यांचं तूप वगैरे टाकणं चालू होतं. मग सगळे हवनला बसलेले, आजी, आजोबा, मी, भाऊ. त्यानंतर मी अर्ध्यात उठून गेले, कारण की डोळे खूप जळत होते आणि खूप धूर झालं, तर मी उठून गेले. मला कसा तरी त्रास होत होता. त्यानंतर संध्याकाळी ॲनिव्हर्सरी होती आजी आजोबाची, तर मम्मी जेवण बनवत होती, व्हेज पुलाव वगैरे मम्मीचं बनवणं चालू होतं दुपारी. त्यानंतर काकी वगैरे पण आलते, माझे सगळे काकी वगैरे वगैरे हाय वगैरे करायला लागलेत. मग संध्याकाळी आम्ही असंच बसलो. मग मी पण थोडा ब्लॉगमध्ये नाटके वगैरे केले. मग त्यानंतर भाऊचा सेटअप चालू झाला संध्याकाळचा. बँजो वाजवण्याची प्रॅक्टिस वगैरे चालू झाली आणि आमचं डेकोरेशन पण चालू होतं. करायचं होतं, पण यांचं बँजोचं चालू होतं म्हणून आम्ही डेकोरेशन केलं नाही. त्यानंतर मग काका आणि मी, मग काकाचे मुलं फुगे फुगत होते, म्हणजे ना डेकोरेशनसाठी करत होते. त्यानंतर सगळे लेडीज वगैरे आलते, माझी दीदी वगैरे सगळे आलते. त्यांचे गप्पा गोष्टी चालू होते. मग केक वगैरे कापायला घेतलं, डेकोरेशन चालू झालं. मग यांचं बड्डेचं गाण्यासाठी चालू होतं थोडं वाजवणं वगैरे. बड्डेच्या गाण्यावर बँजो वाजवत होते. मग आम्ही पण सगळे गप्प बसलेले, थोडं चांगलं वाटत होतं ऐकायला. त्यानंतर डेकोरेशन जे टीपॉट सजवलं होतं त्याचा व्हिडिओ वगैरे काढला. सगळे गेले.